नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर अचानक गावी जावं लागलं. आता तर आम्ही म्हणजे रिटर्न येण्याचा व्लॉग आहे हा. काही रिझनमुळे जावं लागलं. तर आता मी परत रिटर्न मुंबईला निघालो होतो. ट्रॅव्हल्समध्ये होतो. तर ट्रॅव्हल्समध्ये अर्णवने हा शूट केलेला व्हिडिओ आहे. कारण माझं माइंड तेव्हा चालत नव्हतं की मी म्हणजे नाहीच शूट केलं. तर अर्णवने हे बाहेरचं ट्रॅव्हलमध्ये होतो तेव्हा शूट केलेलं आहे. त्याने दाखवतो की बाहेरचं वगैरे वातावरण दाखवतं. तर खूप छान मस्त होतं आणि खूप म्हणजे असं छान वाटलं वातावरण. त्याने शूट केलं त्यामुळे अजून भारी वाटलं की त्याने स्वतःहून शूट केलं. कारण म्हणतात ना की आपण आता मी शूट करते त्याच्याने त्याला पण वाटलं की शूट करावं असं म्हणून. तर तोही शूट करत होता आणि त्याने शूट केला. माझा थोडासा आवाज बसलेला आहे त्यामुळे सॉरी हां. कारण गावाचं पाणी वगैरे चेंज त्यामुळे आम्ही बसलो होतो. AC स्लीपर होती त्यामुळे ट्रॅव्हलिंग दाखवतोय तो आतमध्ये वगैरे सर्व. आम्हाला विचारत होता की मम्मी व्हिडिओ मी काढतोय, तू हाय बोल किंवा काय म्हणून. मग त्याच्यावरती मी रिप्लाय दिला त्याला आणि त्याच्या पप्पासाठी सुद्धा बोलत होता तो. पण मग पप्पांनी स्माईल फक्त दिली, दुसरं काय नाही. कारण खूप म्हणजे आतमध्ये होतं, बाहेर उजेड होता आणि मग त्याने ह्याच्यामधलं दाखवलं. हे बघा. तर चला मग सकाळी आले खूप लवकर. आणि आधीचा व्हिडिओ जो बघितला आहे तो मी ट्रॅव्हलमध्ये होते तेव्हाच एका गावात कुठेतरी होतो ते कीर्तन. म्हणून खूप छान असं वाटलं म्हणून मग तो रेकॉर्ड केला आणि तो जॉईन केलेला आहे या व्लॉगसोबत. तर मी आता सर्व सामान काढत होते. जे आणलेलं होतं थोडंफारच काहीतरी आणलं होतं कारण जास्त आणायची इच्छा वाटत नव्हती म्हणून काही कारणास्तव. तर मी थोडंसं जे काही आणलेलं आहे ते दाखवते गावावरून काय आणलं आहे मी. कारण खूप काही आणायसारखं होतं, नेहमी खूप काही आणते. तर हे आणलेले आहेत आमच्या शेतातले आहेत, चवळी आहे ते आणलेले आहे भाजीसाठी म्हणून. आणि खूप सारं म्हणजे कसं भाज्या वगैरे ह्या टायमिंगमध्ये नव्हत्या, गेल्या वेळेला जरा जास्त होत्या मेथी वगैरे त्यामुळे ते आणलं होतं. तर हे जे आपल्याला पहिल्यांदा भेटत होतं शाळेच्या बाहेर मैद्याची जी बर्फी असते ना ती आहे आणि ती मी शॉपमधून विकत आणलेली आहे. खूप टेस्टी अशी लागते म्हणून ती नेहमी गेल्यावरती एक म्हणजे डब्बा घेऊन येते. छान आणि टेस्टी असते आणि होलसेलमध्ये असते त्यामुळे. आणि हे आहेत लाडू बनवलेले होते ते घेऊन आलेली आहे मी. जास्त काही नाही, तेवढेच 15-20 असं म्हणून लाडू घेऊन आले, मुलाला पण आवडतात म्हणून. आणि हे आहे चिक्की. ही तर कशी लोणावळा चिक्की आहे, येता घेऊन आलो हे आम्ही. कारण ते वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये चॉकलेट, स्ट्रॉबेरी, पिस्ता आणि केशर अशा फ्लेवरमध्ये होती म्हणून मग ते येता घेऊन आले मी. आणि खूप टेस्टी आणि सॉफ्ट, मेन म्हणजे कसं सॉफ्ट असते त्यामुळे मला पण आवडते म्हणून मग ती घेऊन आलो आम्ही चिक्की जी आहे ते. आणि हे लोणावळ्यात सहज भेटते. फक्त एवढंच आहे की ह्याची कॉस्ट थोडीशी जास्त आहे. जे रेग्युलर चिक्की असते त्याच्यापेक्षा ह्याची कॉस्ट जास्त आहे बस. म्हणजे आय थिंक 300 काहीतरी आहे का म्हणजे 280 का 300 रुपये अशी आहे प्राईज याची. बॉक्समध्ये छान आहे, टेस्टी खूप लागते आणि खूप आवडते पण चांगली वाटते, म्हणजे खायला टेस्ट छान आहे म्हणून घेऊन आलेली आहे.
आणि त्याच्यासोबत मग कसं काही काही थोडंसं हे आता ह्या बांगड्या आहेत, कारण इथे काय होतात, मी बांगड्या घेते मुंबईमध्ये पण काय होतात लगेच म्हणजे तुटतात. काचेच्या आहेत म्हणणे तुटतात, पण तरीसुद्धा जे म्हणतात ना रे, आता ह्या ज्या असतात त्या गावावरून आणलेल्या आहेत. मी 5 डझन घेऊन आले आहेत आणि व्यवस्थित पॅक करून त्यांनी दिलेल्या मला, म्हणूनच मी घेऊन आले, नाहीतर येणार नव्हते. इथल्याच म्हणजे यूज केल्या असत्या. इथे आहेत ना म्हणजे पटकन अशा हे होतात लगेच, म्हणजे एका ह्याच्यात लगेच हे होतात. ह्या नाही होत, ह्या जास्त दिवस जरा चालून जातात हातात जरी वापरला तर. म्हणून व्यवस्थित 5 डझन मी घेऊन आली आहे, की अब टेन्शन नाही की रेग्युलरली आपण थोडं एक दोन वापरतो, त्यामुळे त्या हे नको व्हायला. म्हणून खूप छान अशा भेटल्या त्या आणि व्यवस्थित दरात पण दिले, म्हणजे प्राईस पण त्याच्या मनाने व्यवस्थित होती. आणि आता या बॅगेत घेऊन आली हे लसूण. लसूण खूप महाग आहे, तुम्हाला माहितीच आहे, पण हा आमच्या शेतातला लसूण आहे, त्यामुळे मग घेऊन आली आहे लसूण. आणि खूप सारा आहे, आता तो त्याला मला बांधावा लागणार आहे. आणि कांदे पण आणलेत, कांदे पण शेतातलेच आहेत, सुकवलेले थोडे आहेत, ओलसर आहेत थोडे, मग ते आता सुकवायला ठेवायचेत आपले असेच घरात वगैरे हवा. आणि लसूणसुद्धा असं बांधावं लागणार आहे मला, त्यामुळे आता मी कुठे कसं बांधते ते बघू आता नंतर नेक्स्ट व्लॉगमध्ये. कारण आजचा व्लॉग हा म्हटलं शूट थोडासा गावावरून काय आणलं हे दाखवावं म्हणून मग मी शूट केलेला आहे. कसा व्लॉग वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि एवढं सगळं आणलेलं आहे, व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब